म्हणजे आईना बाबांचे लग्न होण्याआधी 2 मुलं होती? हो, एक पहिल्या लग्नापासून झालेला आणि दुसरा चिंतामणी भाऊजींपासून, त्यांच्या लग्नाआधी आलेल्या संबंधापासून झालेला। मग त्या दुसऱ्या मुलाचा स्वीकार का नाही केला बाबांनी? जगात काही माणसं जितकी देवाला घाबरत नाहीत ना, तितकीच आपल्या प्रतिष्ठेला लागणाऱ्या तड्याला घाबरतात। आपल्या प्रतिष्ठेला जरा जास्तच जपतात। भाऊजी सुद्धा अशा लोकांपैकीच एक होते। त्यांना लग्नाआधीच झालेल्या मुलाबद्दल इतर लोकांना कळलं असतं तर एक यशस्वी उद्योगपती म्हणून प्रसिद्धीच्या झोतात येणाऱ्या त्यांच्या प्रतिमेला तडा गेला असता आणि त्यांना ते तसं नको होतं। म्हणून बाबांनी आईना चक्क मूल दगावल्याचं सांगितलं। मी तुला म्हटलं ना, माणसं आपली खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी नको ते निर्णय घेतात, पण शेवटी माणसाला प्रतिष्ठा देणारा तो जे ठरवेल तेच घडतं। म्हणजे भाऊजींनी सांगितलं की मूल पोटातच दगावलं होतं, पण अशी सत्य फार कारण लपवून ठेवू शकत नाही। एकदा सुलेखाला गावची सून भेटली आणि तिला जे कळायचं ते कळलंच। मग काय होणार? सुलेखाला खूप राग आला भाऊजींचा, खूप भांडली ती त्यांच्याशी, पण भाऊजींनी सगळं काही आखून मांडून ठेवल्यासारखं आधीच मुलाला अनाथाश्रमात दिलेलं होतं। रागाच्या भरात सुलेखा अनाथाश्रमात पोहोचली, पण तिथे गेल्यावर कळलं की ते मूल कुठल्या तरी कुटुंबानं दत्तक घेतलं होतं आणि अनाथ आश्रमाच्या नियमांप्रमाणे तिला त्या कुटुंबाचं नाव पत्ता काही समजू शकला नाही। असो, झाल्या गेल्यावर रडण्यात काही फायदा नाही। तेव्हा मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिनं माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं। अर्थात आपल्यापेक्षा आपल्या लहान बहिणीला काय समजतं असं प्रत्येक मोठ्या बहिणीला वाटत असतं, आणि शेवटी फसव्या प्रेमाला आणि पैशाला भुलून मुली त्या वयात ज्या चुका करतात तीच चूक हिने सुद्धा केली, पण मात्र त्याची फळं तिला आयुष्यभर भोगावी लागतील असं तिला अजिबात वाटलं नव्हतं। खरंच एक चुकीचा निर्णय माणसाच्या आयुष्यात काय काय घडवून आणू शकतो नाही? मावशी, आईंच्या दुसऱ्या मुलाचा शोध आपण लावूच शकत नाही का? मला तर काहीच समजत नाही, कारण सुलेखा तर त्याचा काही शोध घेऊ शकली नाही। त्यामुळे आता काहीच होऊ शकत नाही। तो कुठं असतो, काय करतो याचे अंदाज बांधणं खरंच अशक्य आहे।